मी त्यांना इशारा देऊ देऊ. आता त्यांना कळालं इशारा नाही दिला पण गणिमी पावतो ते बेकार टाकल्या. देशात सांगून टाकतो तुम्हाला, देशात असं पहिले नाही घडलं की मोदी साहेबांना स्वतःचं चिन्ह सोबत दुसऱ्या चिन्हाचा प्रचार करायची वेळ आली. हे देशातलं पहिल्यांदा उदाहरण. मी का त्याचा विरोधक नाही, मी कोणत्याच पक्षाचे विरोधक नाही, पण विरोधात त्याला झोडतो मी सोडत नाही का. हा ही काय म्हणून लोकसभा निवडणूक आणि मराठा समाज. लोकसभेला आम्ही एकही उमेदवार कोणाला पाठिंबा पण दिला नाही आणि उमेदवार पण कुठला पक्ष पण आम्ही उभा केलेला नाही. ही निवडणूक समाजाच्या खाण्यावर. समाजानं ठरवायचं कोणाला मदत करायची कोणाला नाही करायची. परंतु समाजाच्या खांद्यावर दुसरी पण जबाबदारी की आपले लेकरं डोळ्यासमोर ठेवणं आपली जबाबदारी. मराठा आणि कुणबी एकच कायदा जो पारित करण्याच्या बाजून असेल कुणबी आणि मराठा आणि सगळ्या सोयीच्या अंमलबजावणीच्या बाजून जो असेल त्याला सहकार्य करावं. परंतु समाजाच्या पुढं आम्ही काही पर्याय दिलेला नाही, कारण हे दोन्ही सारखे पण आमची वाटत. समाजाने आता ठरवायचं कोणाला पाडायचं कोणाला नाही. ज्याला पाडायचं त्याला पाडावं. परंतु जशी मराठीची भीती आहे तशी मराठीच्या मनात सुद्धा आता भीती वाढली पाहिजे. त्याला काही ताकदीनं पाडा पडणाऱ्या 4-5 पिढ्या तरी उभा नाही राहिल्या पाहिजे त्याच्या कुणीच इतकी ताकद दाखवणं भेटते. जर या आचारसंहिता संपल्याच्या नंतर सरकारनं 6 जूनपर्यंत सगळ्या स्वरीची अंमलबजावणी करून मराठा आणि कुणबी एकच या कायदा जर पारित नाही केला विधानसभेला मात्र मराठा मैदानाला असणार. आज कर्नाटकात तुम्ही दुसरी सभा घेता, पण जो विखुरलेला मराठा समाज तो अखंड एकत्र करण्याचं काम देशभर. यानंतर आम्ही हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरातला सुद्धा फक्त तारखी डिक्लेअर करत राहायची. गेल्यानंतर 23 तारखे आम्ही डिक्लेअर करणार. शेवटी समाज हा प्रचंड मोठा आहे. जवळपास 9 ते 13च्या दरम्यान करोडमध्ये मराठा समाज देशात. नारायणगडावरती बीडमध्ये राज्य आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. राज्यात मराठा समाज आहे. एकाला पाठिंबा द्यायचा दुसऱ्याला द्यायचा मी नाही. मी जे भाषणात बोलतो तेच माझ्या वरील जीवनात सुद्धा बोलतो. भाषणात एक बोलायचं अंतरातून काड्या करायच्या ते काड्या करणारा मी नाही. जे असं ते ओपन काय जे असं ते ओपन मानतो. एकालाही राज्यात कोणत्याच उमेदवाराला आमचा पाठिंबा नाही. एकाही आपल्याला नाही. उभा पण केल्याला मराठा समाजाने ठरवायचे कोणाला पाडायचं निवडण्याचे. कारण काय येतं दादा जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.